कापसाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचं नुकसान. आडोळ तालुका सेनगाव येथे शेतकरी भगवान चव्हाण यांचा सुमारे 4 ते 5 क्विंटल कापूस आगीत जळून खाक झालाय. देव्हाऱ्यातील दिव्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेत जीवितहानी टळली आहे. मात्र शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पंचनामाद्वारे नुकसान भरपाई देण्याची त्यांनी मागणी करण्यात आली आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रदीप वाघ, हिंगोली. मी भगवान आलू चव्हाण शेतामध्ये राहतो. ते दिवा लावल्याच्या नंतर कापूस जळाला आणि सरकारनं भरपाई करून द्यावा. कोंडाबाई भगवान चव्हाण 5 क्विंटल माल सरकारनं भरपाई करून देणे. कापूस जळाले. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.